नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे। तर आजच्या या कार्यशाळेमध्ये मी आपल्याला निंबोळी अर्क, त्यालाच निमार्क असे म्हणतात, त्याविषयी आपल्याला असं माहिती देणार आहे। हे एक प्रभावी जैविक कीटनाशक आहे। कडुनिंब झाडापासून जे निंबोळ्या भेटतात त्या बियापासून आपण एक प्रभावी जैविक कीटनाशक तयार करतो। हे आपल्याला घरच्या घरी करता येते, खूप कमी खर्च, आणि हे साहित्य सगळ्याकडेच उपलब्ध असतात। कडुनिंबात झाड असतो, त्या झाडामध्ये महत्त्वाचा घटक एक असतो आपले निंबिडीन। त्याच घटकासोबतच अझारेडेक्टिन असतो। हा अझारेडेक्टिन म्हणजे फार महत्त्वाचा घटक आहे याच्यामुळे काय होते, हे कशाचं काम करतो तर हे कीड परावर्तकचं काम करतो, पेस्ट प्रिव्हेंटरचं काम करतो। अझारेडेक्टिन घटकामुळे ते रस शोषण करणारे किडे असतात, सकिंग पेस्ट म्हणतो त्यांना, जे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, हे त्याच्यावर येत नाही, हे त्याच्या कडवटपणामुळे। आज आपण पाहतो की रासायनिक कीटनाशकाची आपण भरमसाठ फवारणी करतो, आणि ती भरमसाठ फवारणी केल्यामुळे काय होते, पिकावर त्या कीटकनाशकाचा अंश राहतो, आणि तो अंश त्या पिकावर, फळावर, त्या थ्रू आपल्या पोटात जातो। पण हे आपण जर समप्रमाणात जर फवारणी केली निंबोळी अर्काची, तर याचे साईड इफेक्ट पण काही नसतात, आणि एक प्रभावी कीड नियंत्रक म्हणून वापर केला जातो याचा। मी आता यासाठी लागणारे जे साहित्य सांगणार आहे ते आपल्याला 1 एकरासाठी साहित्य 10 किलो आपल्याला वाळलेल्या निंबोळ्या लागतात। त्यानंतर 200 लिटर क्षमतेची एक पाण्याची टाकी, 200 लिटर स्वच्छ पाणी, त्याच्यानंतर 400 ग्राम डिंक, 2 बादल्या आपल्या, आणि त्याच्यानं वस्त्रगाळ करण्यासाठी कापड, आणि त्याच्यानंतर आपल्याला पावडर तयार करण्यासाठी मिक्सर किंवा खलबत्ता लागतो आपल्याला। तर जे आपण हे जे तयार करणार आहे, आता याची प्रोसेस कशी आहे तयार करण्याची, याची प्रक्रिया, तर हे आपण 1 एकरासाठी करणार आहोत तयार। आता 1 एकरासाठी तयार करण्याची स्टार्टिंगला सगळ्यात पहिले महत्त्वाचं ध्यानात ठेवायचं की सगळी प्रोसिजर जे करायची आपल्याला, तर ही सावलीतच करायची। पहिल्या स्टेपमध्ये याचं काय करायचं, पावडर तयार करायचा, निंबोळी पावडर। हे निंबोळी पावडर तयार करायचं म्हणजे कसं करायचं, आपल्याला खलबत्तात किंवा आपण मिक्सरमध्ये मिक्स करून पावडर तयार करू शकतो। याच्यात एक महत्त्वाचा विषय आहे की निंबोळी आपण कधी गोळा करायची, ते शॉर्टमध्ये सांगतो। निंबोळी गोळा कधी करायची आपल्याला, मे महिन्याच्या शेवटी, आणि ते बी निंबोळ्या कोणत्या गोळा करायचे, जे पिवळ्या पडलेल्या असतात खाली, झाडाच्या खाली जो सडा पडलेला असतो, त्या हिरव्या निंबोळ्या तोडायच्या नाही, हे महत्त्वाचा मुद्दा ध्यानात ठेवायचं, आणि त्या स्वच्छ करून घ्यायचं। स्टार्टिंगला आपण निंबोळी पावडर तयार केलं, त्याच्यानंतर आपण काय करायचं, निंबोळी पावडर आणि डिंक हे भिजत ठेवायचं 8 ते 10 तास रात्री, आणि त्याच्यानंतर डिंक बी रात्रभर भिजत ठेवायचं। हे झालं दुसरी स्टेप। त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे, आपण जे भिजत ठेवलेलं निंबोळी पावडर जे आहे ना, ते ढवळून आणि गाळून घ्यायचं। 200 लिटरची पाण्याची टाकी असते ना, त्याच्यात 180 लिटर पाणी टाकायचं, आणि ते पावडर त्याच्यात ढवळून काढायचं आणि ढवळून घ्यायचं। त्याच्यानंतर जे प्रोसिजर आहे, जे आपण जे वस्त्रगाळ केलेले अर्क असतो निंबोळी अर्क, तो याच्यात मिक्स करायचा आपल्या पाण्यात, 180 लिटर पाण्यात। त्याच्यानंतर लास्टले जे आपलं डिंक आहे, जे डिंक आपण 15 लिटर पाण्यात तयार केलेलं आहे, ते पण त्याच्यात मिक्स करायचं आहे। तयार झालेलं आपलं निंबोळी अर्क। तर या निंबोळी अर्कची आता आपण काय करायचं, या निंबोळी अर्कची फवारणी कधी आणि कशी करायची, हा महत्त्वाचा विषय आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कधी आपण प्रतिबंधात्मक फवारणी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून वापरतो याचं। हे वापरलं तर आपलं हे इफेक्टिव्ह होते, कारण की आपण प्रतिबंधात्मक फवारणी म्हणजे काय, कीड येण्याच्या आधीच आपण याची फवारणी करायची। तर याची फवारणी कधी करायची, आपण पेरणी झाल्यानंतर 8 दिवसानंतर, एक तर सकाळी किंवा संध्याकाळी, अतिशय उन्हात याची फवारणी करू नये, हे म्हणजे फार महत्त्वाचा विषय। आणि आपण याच्या डिंक काढून टाकतो की डिंकमुळे तो जो आपला निंबोळी अर्क आहे ना, जो निंबोळी पावडर आहे, तो तिथं झाडावर चिटकून राहतो। स्टिकरचं काम करतो, तो स्टिकरचं काम केल्यामुळे त्याच्यामुळे आपण डिंक वापरतो।